नमस्कार. उद्या आहे पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमा. वर्षातील पहिली पौर्णिमा आहे. 3 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच उद्या असणार आहे. शाकंभरी पौर्णिमा आणि पृष्ठपदी पौर्णिमा याबद्दलची माहिती सर्वांना माहीतच असते. शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला साजरी करण्यात येत असते. तर उद्या तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल. अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. सर्व बाधा दूर होतील आणि तुमची प्रगती देखील होणार आहे. पौष पौर्णिमा म्हणजे पौष महिन्याच्या अष्टमी तिथीपासून सुरू होणाऱ्या शाकंभरी नवरात्राचा हा शेवटचा दिवस असतो. शक्तीची साधना करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. कारण या दिवशी पृथ्वीला दुष्काळ आणि अन्नसंकटातून मुक्त करण्यासाठी माता शाकंभरी प्रगट झाल्या होत्या अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी हे उपाय करणे अत्यंत प्रभावी ठरणार आहेत. कारण आपल्या नावाप्रमाणेच माता शाकंभरी यांना भाजीपाला, फळे आणि हरिततेची देवी म्हणून पूजले जाते. यंदा शाकंभरी पौर्णिमा ही उद्या असणार आहे. म्हणजेच आज 2 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:53 सुरू झालेली असून 3 जानेवारी रोजी दुपारी 3:32 समाप्ती होणार आहे. उदय तिथीनुसार शाकंभरी पौर्णिमा पूजा ही 3 जानेवारी रोजीच करण्यात येणार आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय का करायचा आहे, तर तुम्हाला कुठली बाधा झालेली असेल, नजरबाधा असेल किंवा कुठलाही दोष असेल, इडापिडा जर असेल, कधीकधी आपण बाहेर जातो आणि तिथल्या जागा ह्या चांगल्या नसतात. काही ठिकाणाहून नकारात्मक शक्ती आपल्यासोबत आपल्या घरी येत असते आणि अशी नकारात्मक शक्ती आपल्या घरी आल्यामुळे सतत घरामध्ये नकारात्मक विचार येणे, वादविवाद होणे, भांडणे होत राहणे, त्यासोबतच कोणतेही कामे मार्गी न लागणे, कोणत्याही कामामध्ये यश न येणे, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासोबतच घरामध्ये सतत आजारपण असणे किंवा तुमची मुलं तुमचे ऐकत नसतील किंवा तुमच्या घरामध्ये क्षुल्लक कारणावरूनही नेहमी काही ना काही वादविवाद होत असतील. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, म्हणजे खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा येत नाही. तर अशा अनेक समस्या घरामध्ये असतील तर कुठली ना कुठली बाधा ही आपल्यासोबत आपल्या घरात आलेली असते किंवा आपल्यावर झालेली असते. कधीकधी आपल्याला नजरदोष देखील लागलेला असतो आणि यामुळेच आपल्याला कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. तर आपले त्यामुळे आळस जास्त वाढणे आणि कामं आपल्याला करायचा कंटाळा येऊन कोणतेही कामं पूर्णत्वाला न जाणे आणि त्याच्यामुळेच आपण आपल्या आयुष्यामध्ये अयशस्वी ठरत असतो. तर ह्या समस्या सर्व दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी, त्यासोबतच आपल्या ज्यासोबत कुठं गेल्यानंतर काही बाधा आलेल्या असतील किंवा कुठलीही करणी बाधा असो, कोणती बाधा जर आपल्या घराला आपल्याला झालेली असेल तर ती दूर करण्यासाठी पौर्णिमेचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल निश्चितच त्याचे अनेक पटीने फळ प्राप्त होत असते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या सहजच दूर होत असतात. त्यामुळेच तुम्हाला या शाकंभरी पौर्णिमेला उद्या कोणत्याही परिस्थितीत कितीही तुम्हाला वेळात वेळ काढून हा एक उपाय करायचाच आहे. तर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचे आहे आणि त्या स्नानाच्या पाण्यातच तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे. असे म्हटले जाते की एकदा पृथ्वीवर दुर्गम नावाच्या दैत्याच्या प्रकोपामुळे जवळपास 100 वर्षे पाऊस पडला नाही. यामुळे भयंकर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अन्न आणि पाण्याअभावी जीवसृष्टी संकटात पडली होती. तेव्हा देवी दुर्गेचे सौम्य रूप म्हणजेच माता शाकंभरी प्रगट झाल्या. मान्यतेनुसार शाकंभरी मातेचे डोळे 100 डोळे होते आणि जेव्हा त्यांच्या अश्रुधारा वाहू लागल्या तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर जलप्रवाह सुरू झाला. त्यानंतर देवीने दुर्गम दैत्याचा वध करून पृथ्वीला भाजीपाला, फळे, फुले आणि वनस्पती हिरवेगार केले. अशाच या देवीची या दिवशी पूजा केली जाते. देवीच्या या दिव्य स्वरूपाच्या उपासनेसाठी दरवर्षी पौष आणि माघ महिन्याच्या संधिकालात शाकंभरी नवरात्र साजरे केले जाते. जर आपण देवी दुर्गेचे सौम्य रूप मानल्या जाणाऱ्या शाकंभरी देवीची जर या दिवशी पूजा केली तर भक्तांना अन्न, आरोग्य आणि सुखसमृद्धी प्रदान करत असते. त्या सर्व प्रकारचे दोष, दुष्काळ आणि संकटे दूर करतात आणि पृथ्वीवरील सर्व सजीवांचे कल्याण देखील करत असतात. तर अशा या दुर्गा देवीच्याच स्वरूप असलेल्या देवीची आपल्याला या दिवशी विधिवत पूजा देखील करायची आहे. पौर्णिमा तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी तुमची कुलदेवता, कुलदेवी यांची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच वर्षाच्या सुरुवातीला घरामध्ये सुखसमृद्धी मिळावी यासाठी अनेक जण घरामध्ये श्री सत्यनारायण कथा
आणि सत्यनारायणाची पूजा देखील आवर्जून करत असतात. अत्यंत शुभ असते. त्यासोबतच पौष शुद्ध सप्तमीला सुरू झालेल्या नवरात्राची सांगता या शाकंभरी पौर्णिमेला होत असते. त्याचबरोबर पौष महिना हा थंडीचा असल्याने या दिवशी केलेल्या दानाला अक्षय पुण्यफळ प्राप्त होत असते. म्हणून तुम्ही या महिन्यात काही ना काही दान आवर्जून करावे. तर दान काय करावे? पांढरे पदार्थ दान करायचे आहेत. त्यामध्ये जसे की तांदूळ, दूध, साखर, तुम्ही पांढरे तीळ देखील दान करू शकता. त्यासोबतच गरम कपडे, ब्लँकेट आणि अन्न दान करू शकता. नक्की करा. अत्यंत महत्त्वाचे या महिन्यामध्ये मानले जाते. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे दान करता येईल ते दान तुम्ही आवर्जून करावे. त्यासोबतच या दिवशी आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते. परंतु प्रत्येकालाच पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे शक्य होत नाही. म्हणून तुम्ही घरीच हे काही उपाय करायचे असतात. तर सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही उत्तम ठरेल. कारण ब्रह्ममुहूर्तावर देवी देवता स्नान करत असतात आणि अतिशय सकारात्मक लहरी या वेळेमध्ये पृथ्वीवर असतात. तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केले तरी उत्तम. नाहीच जर तेव्हा शक्य झाले तर तुम्ही ज्या वेळेला अंघोळ करणार आहात त्यावेळेला तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तर सर्वप्रथम गंगाजल हे तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेच आहे. कारण पवित्र नद्यांमध्ये स्नान हे पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते. तर गंगाजल तुम्हाला टाकायचेच आहे. त्यासोबत पुढे मी एक वस्तू सांगणार आहे, ती देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर दुसरी अगदी महत्त्वाची वस्तू म्हणजे खडे मीठ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण उद्या शनिवार आहे. शनिवार हा दिवस नकारात्मकता दूर करणारा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही खडे मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने पौर्णिमा आणि शनिवार हा दुय्यम योग आल्यामुळे तुम्ही खडे मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने सर्व नकारात्मकता, सर्व दोष हे नष्ट होणार आहेत. अगदी घरातल्या लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि एक छोटासा खडे मीठ टाकायचे आहे. कारण मिठाला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते आणि नकारात्मकता देखील दूर करत असते. असे केल्याने तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतोच, सोबतच तुमच्यामधील सर्व दोष हे नष्ट होतात, नकारात्मकता नष्ट होते. त्यानंतर अजून एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे गाईचे कच्चे दूध. दूध हे शुद्धताचे प्रतीक आहे. दूध हे अमृत समान मानले जाते आणि देवी लक्ष्मीला देखील दुधाचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. म्हणजेच तुम्ही दुधाची खीर करता, पायस करता, हे देवीला अत्यंत प्रिय असते. अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्याने चंद्रदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपले आयुष्य सुखकर, आनंदी आणि समाधानी होत असते. त्यामुळे तुम्ही आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये चमचाभर दूध हे टाकायचेच आहे. कारण पौर्णिमा तिथी आहे. या दिवशी चंद्राला विशेष महत्त्व असते. म्हणून तुम्हाला ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचीच आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्र हा मजबूत होत असतो आणि त्यामुळे तुमची प्रगतीही होते. त्यानंतर आपल्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर करणारी अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे कापूर. कापुराचा तुम्हाला बारीक पावडर करायचे आहे आणि हे पावडर थोडे थोडे प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकायचेच आहे. कापुरामुळे आपलं शरीर शुद्ध आणि पवित्र होत असते. आपल्या अंगातील नकारात्मकता, कोणतीही बाधा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ही वस्तू असते. तर तुम्हाला या सर्व वस्तू टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्व वस्तूंनी नक्कीच तुमचे सर्व नकारात्मकता हे दूर होणाऱ्याच वस्तू आहेत आणि सर्व घरातच असतात. त्यामुळे ह्या नक्की वस्तू टाका. त्यासोबतच तुम्हाला हा एक मंत्र जप करायचा आहे. तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा किंवा मग गंगे चेमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी गुरु हा मंत्र देखील म्हणू शकता. कारण हा अंघोळ करताना तुम्ही दररोज हा मंत्र म्हणला तर निश्चितच तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल नक्की जाणवेल. हा अंघोळ करताना म्हणायचाच मंत्र आहे. यामुळे तुमचे शरीर दररोज नव्याने सकारात्मक होत असते. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि सूर्यदेवताला एक तांब्याभर जल अर्पण करायचं आहे, अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य दिल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगला प्रभाव होणार आहे. कारण पौष महिना चालू आहे. या महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी, पौष रविवारी सूर्यदेवताची पूजा ही केली जाते. तर नक्की हे काम करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.